17 लोकांचं जेवण मी एकटी बनवायची. सासूने तर कधी मदत पण केली नाही मला. 17-7 असं नाही बिना आंघोळीचं उठून डायरेक्ट चहा ठेवायचा, कधीच नाही. घरच्या घरी शिकवायची मी पोरांना. त्याचे पैसे यायचे ते पण सासूच्या हातात, नाही तर यांच्या हातात. ह्यांच्यासमोर तर कधी असं करून बघायची पण हिंमत नाही झाली माझी. सासरे बुवाच पोकी नव्हते म्हणून तर मी सुखी नव्हते. खूप सहन केले मी, खूप जास्त सहन केले. तुम्ही तर तेवढं करू पण नाही शकणार आजकालच्या पोरी. रात्री झोपताना पण साड्याच नेसून झोपायचो आम्ही. मग पद्धत होती, आपली परंपरा. मी काय बोलत नाही आत्ता म्हणून चालतंय. बाहेरचं तर आम्हाला माहितीच नव्हतं की काय असतं बाबा हॉटेलमध्ये जाऊन खाणं. नमस्कार करायला पण पूर्ण लोटांगण घालायला लावायची माझी सासू, पूर्ण पडून, कोणी असो. नाही, खांद्याच्या खाली कधी पदर गेलाच नाही. तुम्ही पोरी तरी आरे तुरे करून आवाज देतात आपापल्या नवऱ्यांना. आमच्या वेळी तशी परमिशनच नव्हती. आवाज फक्त तिकडून येणार, आम्ही फक्त काय हो एवढंच. माझ्या सासूबाई तर मला पावली सुनवायच्या, पदोपदी अपमान करायच्या. पण चांगलंच झालं म्हणून मी आज अशी आहे.